राज्यात येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं नवी खेळी आखली आहे. नव्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये 40% जागा या ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीत 280 जणांची नवी टीम असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील 280 जणांच्या नावाची यादी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीला पाठवली असल्याचंही पुढे आलंय. राज्यात चर्चेत आलेल्या हनी ट्रॅप संदर्भातील वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. 72 छोटे मोठे अधिकारी, आजी माजी मंत्री आणि अनेक मोठे मासे यात ट्रॅप झालेले आहेत, ज्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडालेली आहे. अशातच या प्रकरणाचे महत्त्वाचं कनेक्शन असलेले भारतीय जनता पक्ष नेता प्रफुल्ल लोढा असल्याची चर्चा होत असतानाच या संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काही आरोप करत टीका केली आहे. या प्रकरणातील प्रत्येक आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात मोठा रॅकेट सक्रिय असून यात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अडकले असल्याचा दावा देखील वडेट्टीवार यांनी केला आहे. कायम वादात असणारे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता विधानसभेत रमी खेळण्यावरून पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच कोकाटे यांच्याकडे कृषी मंत्री पद काढून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याकडील खाते हे मकरंद पाटलांकडे देणार असल्याची माहिती समोर येत आहे. मकरंद पाटील यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खातं असून ते खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी यावेळी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणी भाजप आणि शिंदे गट आमरासमोर आल्याचं चित्र आहे. दोन्ही गटांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. या प्रकरणी आधी भाजपच्या नेत्यांनी शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे. नंतर शिंदे गटाकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली. याबाबत आटपाडी पोलिसांना निवेदन देण्यात आलं आहे. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणी त्यांच्या पत्नीनं तीव्र आंदोलन केल्यानंतर आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारने या प्रकरणी एसआयटी नेमली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही या प्रकरणी सरकारने एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. दरम्यान वाल्मिक कराडनेच महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप वाल्मिक कराडचा जुना सहकारी असलेल्या विजयसिंह बांगर यांनी यापूर्वी केला होता. आता पुन्हा एकदा बांगर यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत महादेव मुंडेंना कसं आणि कुठं मारलं याची इत्थंभूत माहिती दिली. तसेच वाल्मिक कराडसह त्यांचा मुलगा श्री कराडही या हत्या प्रकरणात सहभागी असल्याचंही त्यांनी सांगितलं.